मेटे प्रवेश करणार आहेत की नाही मला माहित नाही, पण बजरंग सोनवणे आज प्रवेश करणार आहेत. सर दुसरीकडे शिरूरमध्ये अजित पवारांना शिवाजीराव आढळराव पाटील यांना घ्यावं लागले. आज त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित झालेली आहे. खरं तर अजित पवार गटाला तिथं उमेदवार नाही, त्यांची उमेदवारी निश्चित झाली असं मी कुठं वाचलेलं नाहीये. अजून त्यांचा 20 तारखेला प्रवेश आहे असं मी ऐकलेलं आहे. प्रवेश होऊ दे, मग निवडणूक उमेदवारी जाहीर करू दे, त्यावर आधीच भाष्य करायची घाई करण्याची आवश्यकता नाहीये. सर भाजपला मनसेला सोबत घ्यावं लागतंय. अमित शहांची राज ठाकरेंनी जाऊन दिल्लीत भेट घेतली. तुम्ही तिकडे अजित पवार आले, एकनाथ शिंदे आले, तरी सुद्धा आता राज ठाकरे भाजपला हवे. एवढी गरज का भासते? हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने हे प्रश्न निर्माण करताय आणि विचारताय, याचा मला फार समाधान आहे की एवढी मोठी मेजॉरिटी असताना आणखी नव्या नव्या पक्षांची गरज का भासते. कारण पूर्ण आत्मविश्वास नाहीये का, हा प्रश्न त्यातून तयार होतो. तर प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसच्या 7 जागांवर त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, पण त्यांनी म्हणताना असंही म्हटलं की तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षावर आमचा विश्वास नाही. असं त्यांचं पत्र मी वाचलेलं आहे. आम्ही आघाडीच्या चर्चेत आहोत त्यांच्याशी, त्यामुळे असं जाहीर कोणतंही मत त्यांच्या बाबतीत मी प्रदर्शित करणार नाही. आघाडी नाही झाली की मग त्याच्यावर बोलू, किंवा आघाडी झाल्यावर त्या बाबतीत भाष्य करू. आज विनाकारण ज्यावेळी एखाद्या पक्षाशी, एखाद्या मित्रपक्षाशी बोलत असताना अशी जाहीर वक्तव्य करणं योग्य आहे तसं मला वाटत नाही. म्हणून मी त्यांच्या बाबतीत कोणतंही भाष्य करणार नाही. आणि कोणाविषयी बोलतो हो ना, मग मी तेच उत्तर तेच देतोय ना. अशी चर्चा चालू असताना, एखाद्या जागांची वाटाघाटी चालू असताना, चर्चेत असताना असं जाहीरपणाने मी कोणतंही वक्तव्य करणार नाही. उमेदवार कधी जाहीर? आमची आघाडीची मीटिंग, जागा वाटप जाहीर झालं की त्यानंतर सर्व पक्ष, घटक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील. आज काही प्रवेश आहेत पुण्यामध्ये? हो, बरेच प्रवेश आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातले काही प्रवेश आहेत, गेवराई वगैरे महाराष्ट्रातले काही वेगवेगळे भागातले प्रवेश आहेत, आणि बीडचा प्रवेश आहे. नगरच्या संदर्भात काल लंकेंनी पुन्हा एकदा साहेबांची भेटी घेतली होती. नगरसाठी प्रयत्नशील आहोत लंकेंना. लंके फार लोकप्रिय आहेत आणि लंके उभे राहिले तर 100% निवडून येतील. आणि म्हणून त्या बाबतीत आम्ही या मताचे आहोत की लंके हे आमचे उमेदवार व्हावेत, आणि त्या बाबतीत आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू. हो, त्यांनी हातात धरलेली मी बघितली, मीच दिलेली. असं आहे की अशी कोणताही तांत्रिक अडचण लंके साहेबांना तयार करायची माझी इच्छा नाहीये. त्यांनी ती स्वीकारली किंवा नाही याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. योग्य वेळी तुम्हाला आम्ही आमचा निर्णय कळवू. नगर लोकसभा मतदारसंघ, नगर दक्षिणमध्ये तुतारी वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तर लंके उभे राहिले तर निवडून येतील असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केलेला आहे. जयंत पाटलांनी भाजपवर सुद्धा टीका केलेली आहे. भाजपला पूर्ण आत्मविश्वास नाहीये का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. मनसे संदर्भातल्या युतीवरच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. बहुमत असतानाही गरज का पडते असाही सवाल त्यांनी केलेला आहे.